गोरोबा काकांचं. भक्ती कमी झाली? हा नाही झाली. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तोडविले पाय. नवलाची गोष्ट आणि लेकरू कस जवळ आलं. हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ. त्याशी शुद्धी नाही नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय. तसं बाबा हे क्षेपक पण गोडे अंतकरणापर्यंत पोहोचतंय बर का. ऐका, या जगाच्या मायबापानं गोरोबा काकाचा प्रपंच केला आणि पुढं चालता चालता पांडुरंगानं म्हणावं, गोरोबा आता कधीपर्यंत बसून राहणार? आम्ही तरी कधीपर्यंत तुमची इथं राहावं? जगाचा प्रपंच सांभाळायचा आहे गोरोबा काका. मग काय करावं रे पांडुरंगा? अरे एकुलतं एक लेकरू होतं रे, ते पण गेलं तुझ्याशिवाय. देवा प्रपंच करायला हात होते रे, ते पण गेले रे देवा. आता काय करू? काय नाही गोरोबा काका, भजन करा. गोरोबा काकाची खल तोडायला गेली. आणि ऐका, इथून पुढं हात तुटलेले होते बर का. इथून अशी अशी टाळी वाजायची, विठ्ठल 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 म्हणून टाळी वाजायचे. ऐका, डोळे लावून घेतलेले होते. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता कसे हाताला हात आले त्यांच्या हाताला हे गोरोबा काकाला सुद्धा कळालं नाही. ही ताकद माझ्या गोरोबा काकाची. पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी. सारे नाथ विधी कृपाळू देवासी, पोसितो जगासी पोसितो जगासी दलालो विधी कृपाळू देवासी. जगाचं पालन पोषण करणारा तो भगवंत आहे. त्या भगवंताला आपण नाव का ठेवावं? हा कारे नठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी पोषितो जगासी एकला तो. ऐका, गोरोबा काकाचे हात आलेलं पत्नीनं पाहिले. ओ काका, ओ मालक, अहो तुटलेले हात आले. ओ तुटलेल्या हाताच्या आनंदानं तिच्या गगनात आनंद मावाना दोन्ही पत्न्याचा. तेवढ्यात लेकरू आई आई म्हणत आलं. हे आई, हे आई, हे आई. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं ते लेकरू पाहिलं आणि टचकन गोरोबा काकाच्या डोळ्यातून पाणी आलं, दोन्ही पत्नीच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा किती कृपाळू आहे रे दे, किती कृपाळू आहे देवा. ऐका, गेलेलं लेकरू सुद्धा पुन्हा वापस आणावं आणि तुटलेले हात सुद्धा पुन्हा वापस आणावे. या जगाच्या पाठीवर जे सामर्थ्य गोरोबा काकात होऊन गेलं, ते सामर्थ्य कोणात होऊन गेलं नाही. ते सामर्थ्य गोरोबा काकात. म्हणून त्यांच्या परंपरेत वाढलेले लेकरं तुम्ही आम्ही आहात. हा मग ऐका, ज्या वेळेस आपल्या अंतकरणामध्ये गोरोबा काकासारखी भक्ती उत्पत्ती होईल, ज्या वेळेस आपल्या हातून गोरोबा काकासारखं भजन होईल,
त्यावेळेस असं समजायचं आम्ही भक्तीविषयी जिव्हाळा जाणला, आम्ही भक्तीविषयी प्रेम जाणलं. जाणे शाबास. भक्तीचा जिव्हाळा, जाणे 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 भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, हे तोची दैवाचा पुतळा, वाहिक जाणे बदलीचा जिव्हाळा. वारकरी चालेल, खूप गोड चाल मला. ऐका, गोरोबा काकानं भक्तीविषयी प्रेम जाणलं, गोरोबा काकानं भक्तीविषयी जिव्हाळा जाणला. परिणाम असा झाला, या विश्वाच्या मायबापाला घरी येऊन प्रपंच करावा लागला. येतंय लक्षात? म्हणून त्या भगवंताशी एकरूप व्हा. आणि तुम्ही म्हणता ना आम्ही लय टाळ कुटितो इकडे येऊन, आणि आम्ही लय टाळ्या वाजितो, आम्ही लय डोक्यावर तुळशी घेऊन हिंडतो आणि गळ्यात माळ नाही. हा, काय टाळ कुटू नको, काय नको. आणि लक्षात घ्या, आमचे गुरुवरे भुले बाबा सांगायचे, संताची शिकवण काय. भुले बाबा सांगायचे, माणूस जन्माला आला की माणसानं गळ्यात शुद्ध तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नाही. हे आमच्या भुले बाबांची शिकवण. काय असं महत्व आहे गळ्यात तुळशीची माळ घालण्याचं, बर का दादा? तुम्हाला वाटलं काय ध्यानातून गेलं ना? पुढच्या वर्षी या गावातल्या 50-100 जणाला तरी माळ घालणार मी. तुम्ही घाबरू नका. तुम्ही कीर्तन ठेवा, तुम्ही कीर्तन ठेवलं काय आणि कीर्तन नाही ठेवलं काय, पुढच्या वर्षी 100 माळी घेऊन इथं येऊन बसणार. जर का माळी घातल्या नाही तुम्ही, मग घरण बायकून लेकरण मायन बाप तसेच सोडून देणार. पोलिस जर आले ना, कस काय त्यांच्या अन्याय करा. मी सांगणार, जोपर्यंत हे माळी घालीत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. काय करायचं? लय विचित्र माणूस काय सांगा. तुम्ही म्हणता एवढीशी तुम्हाला कोणी बायको दिली? अहो 5 वर्ष झालं लग्न झालं, मग बाबा शरीराकडे जाऊ नका तुम्ही, चेहऱ्यावर जाऊ नका माझ्या तुम्ही. आता एवढा तर 5 वर्षापूर्वी केवढा असून दादा? 5 वर्षापूर्वी. आता 25 किलो तर 5 वर्षापूर्वी किती किलो असं? 16 नाही तर 16.5 किलो मोजून ते पण. आणि पोरगी बघायला गेलो, काही गरज आहे का मला पोरगी बघायला? बायकोची हाऊसला गेलो मुलगी बघायला. आणि तिथं गेल्याच्या नंतर आता पाहुण्याचा येतोची म्हणजे आदर आतिथ्य करतात लोक. पोरीच्या बापाने नाकाली उस्तोवर मला पोहे खाऊ घातले, मी पण नाकाली उस्तोवर पोहे घातले, नाकाली उस्तोवर मी फळं खाल्ले, नाकाली उस्तोवर चहा पिलो. आणि सगळं झालं, पुरीचा बाप मला म्हणला, हे ते नवरदेव मुलगा यायचा होता, अजून आला नाही का, बोला म्हणलेलं. काय वाटलं असं महाराज माझ्या जीवाला? हा, असं वाटलं तिथं सोल घ्यावं, फाशी घ्यावं महाराज. हा, जेवढा चिवडा पोहे खाल्ले होते सगळे बाहेर पडायचे मागं हाते तिला बळ दाबून धरले. हा, सगळं पाणी पिलो ते असं म्हणलं, आखं पाणी त्याच्या तोंडावर. मग हा, तरी काय म्हण बिनलाच्या पाणी म्हणलं, हे आपणच आहेत म्हणलं नवर. अरे 15 किलो आहे सांग, काय पोरगी देऊ तुला म्हणला. हा, पण जाऊ द्या, नशीब चांगलं होतं, झालं. आता 41 वर्षाचे पोरं झालेत, लग्न नाही झाले. माझा मित्र 41 वर्षाचा, त्याला म्हणलं लग्नाचं काही बघ ना. ते म्हणलं आता थोड्यासाठी कशाला म्हणलं, आता गावऱ्या पुढं गेल्या म्हणलं. गावऱ्या पुढं तुला बायको दिली नाही कोणी, गावऱ्या पुढं जायचं नाही तर काय होईल मला. हा, मी माळीचा विषय सांगत होतो बाबा.
बोले बाबा सांगायचे गळ्यात शुद्ध तुळशीची माळ घातल्याशिवाय माणसानं मग ते कीर्तन करायला लागले मला सुधरत नाही. आणि तुमच्या गळ्यात माळच दिसणार त्याच्यामुळे मी हँग झालो. आणि ऐका का बरं शुद्ध तुळशीची माळ घालायची? ऐका अरे तुमच्या आमच्या गळ्यातली सोन्याची माळ ही आपण मेल्याच्या नंतर घराघरात भांडणं लावून देईल आणि तुमच्या आमच्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ ही भगवंताची प्राप्ती करून देईल. आता बऱ्याच महिलांनी सोन्याची माळ गळ्यात घातल्यावर मेल्यावर भांडणं लागते म्हणलं बऱ्याच महिलांनी ते लपून ठेवलं. जसं मी काय याच्या गळ्यातलं काढून घ्यायला आलो इथं हा कशाला लपून ठेवता. आता बऱ्याच जणींनी माळी बाहेर काढल्यात आणि ते पिवळं चुटूक सोनं आत टाकले. अरे ऐका माझ्या गोरोबा काकांच्या परंपरेमध्ये रांका बंका आणि यंका हे बरोबर ना. रांकाची बायको हिचं नाव बंका आणि या दोघांची मुलगी तिचं नाव यंका वंका बरोबर ना बाबा वंका. मग ऐका मी सांगेल तुमचा यांचा इतिहास. मग महाराज ऐका ना आमच्या गळ्यामध्ये तर आत्ता पोत माळच नाही आणली. आम्ही इतक्या कोंबड्याचे मुडके पिरगाळे इतक्या कोंबड्याचे मुडके पिरगाळे आम्हाला गुचकी जरी लागले गुचकी लोकांची गुचकी वेगळी निघते ना आमची क्वाक 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 अशी आमची गुचकी बाहेर निघते. आम्हाला आळूच जरी आला का आळूच सुद्धा असा तो क्वाक क्वाक. इतक्या कोंबड्या हाणल्या हो आम्ही इतक्या कोंबड्या हाणल्या. हा मग ऐका मला हा अरे असं कधी ऐकलं का तुम्ही महाराज? ऐका हो ऐका महाराज. एका माणसाचे 10 पोल्ट्री फार्म होते. 10 पोल्ट्री फार्म मध्ये बघा ना महाराज 1 लाख कोंबड्या होत्या. 1 लाख कोंबड्या असल्यामुळे त्या माणसाचा जीव गेला हो कोरोनात. आणि ते मेल्याच्या नंतर त्या 1 लाख कोंबड्यातल्या एका कोंबडीचे 2 पखाडं काढले आणि ते मेले त्याच्या तोंडात घातले. ऐकलं तुम्ही? ते मेल्याच्या नंतर का व्हायना तोंडात तुळशीचं पानच घालते. ऐका असं कधी ऐकलं का महाराज? अहो त्याची 500 कोटीची संपत्ती होती. तो मेला आणि त्याच्या तोंडात घरच्यांनी 500 रुपयाची नोट घातली हो जाता जाता. ऐकलं नाही ऐकलं? मग ऐका ना बाबा माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा जर 1 तुळशीचं पान जर भगवंताची प्राप्ती करून देत असेल तर माणूस जिवंत असताना शुद्ध तुळशीची माळ घातल्याच्या नंतर भगवंतासाठी तो व्यक्ती कोण असेल? तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा आवाज द्या. तुळसी माळ गळा तुळसी माळ तुळसी माळ वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाच्या म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालायला पाहिजे. ऐका 80 वर्षाचे म्हातारे झाले गळ्यात तुळशीची माळ नाही. निफाडला कीर्तनाला गेलो बाबा 2 म्हातारे असेच माझ्या पुढे कीर्तनाला बसले भाऊ आणि इतकालीची बाहेर काढायची असे बघायचं माझ्याकडं. मला वाटायचं या दोघांना लय कळतंय का सगळं कीर्तन त्यांना दोघांना सांगितलं नाही.
मला वाटलं एवढे विद्वान महात्मे जर पुढे बसलेले असतील तर बाकीच्या कीर्तन सांगून काय होते हा. मग चहा प्यायला नेलं कीर्तन संपल्याच्या नंतर ते दोन्ही म्हातारे माझ्या पुढे आले. मी जसा चहाचा फुरका आणला तिथं ते माझ्याकडे असं बघितलं. मग लक्षात आलं दाल में कुछ काला आहे. गावकऱ्याला विचारलं हे म्हातारे अशी मला बघून जीभ का बाहेर काढते आणि असं तोंडाला का हात लावते. मग त्यांनी सांगितलं महाराज हे अगोदर सुरुवातीच्या काळात म्हणजे तरुणपणाच्या काळात हे प्युअर तमासगीर होते म्हणजे तमासगीर. आणि ते तमाशा पाहायला गेल्याच्या नंतर तमाशात गेल्याच्या नंतर स्टेजच्या पुढंच बसायचे. तमाशामध्ये नाचणारी जर बाई पाहिली ना तिच्याकडता त्यांना सवय लागलेली अशी बघायची की आज ती सवय मोडली नाही म्हणले. आणि 25 वर्षापासून ह्या दोघाला काही ऐकू येत नाही म्हणले. याचं म्हणलं सगळं कीर्तन यांना सांगितलं आजचं कीर्तन आणि काही चाल मी म्हणतो कोणाच्या वाटं जावं पण बाहेरच्या माणसाच्या वाटं जावं. अर मैले हाल केले एकदा 2 बाहेरच्या माणसाने काय सांगावं तुम्हाला. ठाण्यात कीर्तनाला गेलो बाबा कीर्तन झालं. बरं कीर्तन गोकुळ अष्टमीचं 2 म्हातारे मला त्यांच्या घरी मुक्कामाला नेलं. एक म्हातारं इकून झोपलं एक म्हातारं इकून झोपलं. मला फुल डोळा लागला 1 वाजता रात्रीच्या. म्हातारं खोकत खोकत उठलं खोकत खोकत उठलं माझ्या छाती वाटवलं झोपलं काय मला झोपले तुला काय करू झोपू नाही तर जागा राहू. हा म्हणलं बाबा आता कीर्तन करून झोपलंय मी तुम्ही पण झोपा बारीक दिसता. मग अंगाला दगड बांधूत म्हणलं. आता जेवण जसं शरीर दिलं तसं देव हाय बा म्हणलं आता काय कुडाले तुम्ही म्हणलं मी परळीच आहे परळीच आहे. वरळी वरळी काय वरळी नाही म्हणलं परळी परळी वरळी ना वरळी वय अहो परळी लांब आहे. मग म्हणलं उद्या जवळ घेऊन येतो तिला. बरं 2 तास म्हातारे कीर्तन ऐकले सगळं झालं म्हणते. मग इकडे कशाला आलते 2 तास काय ऐकलं म्हणलं ऊस खुरपायला घेतलाय तुमच्या गावातला तुमचा खुरपायचाच म्हणलं. बेजार केलो 2 म्हाताऱ्यांनी आणि सकाळी गावातून निघता दोन्ही म्हातारे आडे आले. पुढच्या वर्षी पुन्हा या म्हणलं आलो तर तुमच्या 10व्याच्या प्रवचनाला जे ना आता पुन्हा नाही महाराज लय म्हाताऱ्याच्या खोटी आहेत काय काय. कधी कधी बाबा अंतकरणातून तळमळ वाटते म्हणून सांगा वाटतं महाराज ऐका ना म्हाताऱ्या माणसाला वाटत असेल गड्या आमचं म्हातारपण आनंदात जावं तेव्हा म्हाताऱ्याने एकच करावा सगळ्या घरादारातल्या संसाराची माया आहे ना ही काढून टाकावी आणि फक्त रामकृष्ण हरिनामाचा जप करावा. याचे सुनन लेकर रोज सकाळ संध्याकाळ पाया पडल्याशिवाय राहायचे. अरे आपल्या जीवनात जर तरुणपणात तर पुण्य करता आलं नाही ना ऐका आमचं शास्त्र सांगतं पश्चातापेन शुद्धता. अरे पश्चाताप झाला ना एखाद्या गोष्टीचा तेव्हा तुम्ही शुद्ध होऊन जाता महाराज केलेल्या कर्मातून मुक्त होऊन जाता. मग म्हाताऱ्या माणसानं काय करावं एक काम करावं. बाळा तू इकडे रे इकडे माझ्याकडे लग्न झालंय तुझं. मग इतका बारीक कसा झाला माझ्या अरे मग लग्न झालं म्हणून बारीक झालो तो लग्न न आता इतका बारीक झालं. ऐका मामा घरातल्या म्हाताऱ्या माणसानं तरुणपणात जर पुण्य करता येत नव्हतं ना आपला नातू असा हातात धरावा आपल्या बरोबर त्याला स्नान घालावं. बाळ्या रामकृष्ण हरी म्हण रामकृष्ण हरी हा बाबा असं एखाद्या आजोबानं करावं. स्नान करता करता बाळ्या म्हण रामकृष्ण हरी अरे म्हणणार रामकृष्ण हरी असं रामकृष्ण हरी म्हणन महाराज ते पोरग. आणि स्नान झाल्याच्या नंतर असंच ते पोरग धरून देवाच्या देवाऱ्या पुढे न्यायचं बरं का. हे बाळ्या ऐक ना हे बघ हे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी बाळ्या. अरे एवढा त्रास झाला बाळ्या ज्ञानोबरायाला तरी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा अमृतमय ग्रंथ दिला रे बाळ्या. पण दुश्मनाचा सुद्धा तिरस्कार केला नाही बाळ्या ज्ञानोबरायांनी. हे बघ ज्ञानोबराय हे बघ ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आणि हे बघ रे बाळ्या हा तुकोबरायचा गाथा. अरे बाळ्या हा तुकोबरायांचा गाथा. एवढा त्रास दिला लोकांना तरी सुद्धा तुकोबरायांनी कोणावरही प्रतिउत्तर न देता गाथ्यासारखा 5वा वेद दिला बाळ्या आपल्याला. हे बघ तुकोबरायांचा गाथा. ए बाळ्या हे बघ गोरोबा काकांचं चरित्र. अरे बाळ्या प्रपंचात एवढं दुःख लागलं गोरोबा काकांना तरी सुद्धा बाळ्या
भक्तीवरचा एक कणही एक क्षणही त्यांचं भक्तीचं असणारं प्रेम कमी नाही झालं बाळ्या. बघ ना बाळ्या, त्यांच्या भक्तीचं फळ असं भेटलं, देवानं येऊन मेलेलं लेकरू जिवंत करून द्यावं, देवानं येऊन तुटलेले हात वापस करावेत बाळ्या. अरे देवानं येऊन आपल्या गोरोबा काकांचे गाडगे सुद्धा घडावे. हे बघ गोरोबा काकांचं चरित्र, हे संस्कार जर या लेकराच्या डोक्यावर जीवनावर झाले, तुमचं म्हातारपण हे राजासारखं गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ऐका ना महाराज, आपण तसं नाही करीत. तर बिडी पिटून आणि बिडी पिटून आणि मग हा बघ म्हातार मग शा खाताय महाराज म्हातारपण जा बाळा. खोट आहे का मग म्हातारे माणसं? खोट आहे का? हा बा ते खरं आहे म्हणते, पुन्हा खरं आहे म्हणते. म्हणजे तुम्ही हेच केलं का बाबा? हा मग तुम्ही नाही दुसऱ्या शेजारच्या सांगता का तुम्ही? नाही केलं पण शेजारी करतात काय? शेजारी काय तुम्ही राहतात पुढं सांगा, तुमच्या शेजाऱ्याकडे जायचंय मला. आता तुमचा पत्ता विचारून घेतो मी, आता सोडित नाही महाराज. हा कीर्तन संपल्यावर 1000 रुपये द्या तरच सुट्टी दे, नाही तर तुमच्या शेजाऱ्याला येऊन सांगणार मी बा आपल्या. जरूर या जरूर या. असं आहे का? वा वा वा, 4 किलोमीटर आहे माझं गाव. म्हणजे खरंच आहे म्हणायचं बा. वा वा, विठाला ऐका ना बाबा, ऐका. मग तू गोबरायनं म्हणावं, अरे कितीही भक्ती करा आणि कितीही वाऱ्या करा, कितीही कीर्तन करा, कितीही भजन करा, जर तुमचा भगवंताविषयी अंतःकरणात प्रेम नसेल, भक्तीविषयी तुमच्या अंतःकरणात जिव्हाळा नसेल, भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल, तर लक्षात घ्या अनेक नव्हे माझे मना हो का पंडित शहाणा. अरे तुमच्या अंतःकरणात जर शुद्ध भक्ती नसेल तर त्या भक्तीला मी मानत नाही, मग तो केवढाही मोठा पंडित असू द्या. बरं पंडिताची तरी काय व्याख्या? पंडित तो भला नित्य भजे जो विठ्ठला. अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्या पाठेत त्याला पंडित म्हणायचं नाही. तुकोबारायांच्या व्याख्येनुसार जर विचार केला, ज्याच्या मुखात सतत नामस्मरण आहे, खऱ्या अर्थानं तो पंडित आहे. विठाला आपली भक्ती बघा ना महाराज, आपल्या भक्तीचा विचार केला तर असं वाटतं डोक्यात टाळ घालावं एखाद्याच्या. असं वाटतं आपली भक्ती. आता महिला मंडळी, तुम्हाला कळकळीची विनंती आहे महाराज, नाही तुम्हाला देवळात येता आलं तर येऊ नका, काही राहत नाही तुमच्या वाचून. पण ऐका ना, घरातले 3 देव आहेत, त्या 3 देवाला जपण्याचा प्रयत्न करा. ऐका, पहिला आपला सासू सासरा आणि दुसरा आपला नवरा, ह्या 3 देवाचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला कोणत्याच देवाच्या आशीर्वादाची गरज नाही, कोणत्याच देवाच्या आशीर्वादाची नाही महाराज, नाही. ज्या बाईला नवऱ्यातला देव कळाला ना, खऱ्या अर्थाने ती खऱ्या अर्थानं पतिव्रता ठरली. हा, आणि पतिव्रतेचा साधा अधिकार असतो का? तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हा, तिची काय फक्त बचत गटावर सत्ता नाही, देवावरी सत्ता. हा, काय शायनिंग. आणि तो बचत गटाचे अध्यक्ष झाले म्हणून तुला वाटलं झालं मग माझ्या जिल्ह्याचे अधिकारी पाहतो. हा, आपल्याला या जीवनाचं तत्वच कळालं नाही बाबा, आपल्याला या जीवनाचं महत्वच कळालं नाही बाबा. म्हणून प्रत्येक माणूस प्रपंचामध्ये ठेचा खातोय. हा, माता माऊली हो, देवाच्या देवळात गेलात ना, एवढं देवाला मागायचं, हे देवा माझ्या मायबापाला ज्याच्या दारात सोडून आले ना, त्याच्या मायबापाकडं मला माझ्या मायबापाच्या दृष्टिकोन पाहण्याचं होऊ दे देवा. हे देवा ज्याचं कुंकू कपाळाला लावते ना, त्याचं कुंकू शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे देवा. एवढं तुमच्या आयुष्यात जर भेटलं तर अजून तुम्हाला काय कमवायचं गरज आहे? नाद बाबाचं. हा, अगोदर टाळ्या वाजवून आणि वाजायच्या तो जोरात वाजा. असं घरी नवरा बायकोचे भांडणं झाल्यावर इकडे हुसकून दिल्यावर नका वाजू टाळ्या. काय आहे का? नाद बाबाचं सुंदर भारूड आहे बाबा महिलांसाठी बरं का. केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे, काळी पोत घे बरण्याला आयुष्य माग धान्याला, काळी पोत घे बरण्याला आयुष्य माग धान्याला. केसारी
फणी घे मैना काळी पोत मनी घे. आपल्या नवऱ्याला आयुष्य मागा. हा ही सुद्धा भक्तीच आहे. हा भक्तीच आहे. हे दिवसभर कामावून येतोय आणि कामावून घरी गेलं संध्याकाळी जमून मंगल पाणी दे काय ढोसा ढोसा हाय रे मंगल हाय रे सुमन हाय रे पामन. हा ढोसा म्हणजे काय बैल येता जाणार येतो. अरे प्रेमाने पाणी घे मन तुझ्यासाठी दिवसभर पळवतोय आणि लग्न झाले. तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. नाकाली असतो भाकर खाली ते बाहेर गेला आणि तुमच्याशिवाय जगू शकत नाही. हा तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. अरे 5 किलो वजन वाढलं तो एका महिन्यात खाऊ खाऊ आणि तुमच्याशिवाय जगू शकत नाही. काय सोंगार करते. हा म्हणून लक्षात घ्या बाबा मी सांगत असतो. हा जशी घरातल्या माणसाची सेवा करावी तशी भगवंताची सेवा करावी. आणि कधी कधी सांगा वाटलं म्हाताऱ्या मायबापाचा एखाद्यानं आशीर्वाद कमवलेला असेल त्याला देवाच्या देवळातल्या देवाच्या आशीर्वादाची गरज नाही. विठाला मग ऐका ना महाराज. अहो महाराज आमची भक्ती तरी कशी असावी ऐका बरं का. भक्ती कशी असावी 3ऱ्या चरणाचं मी सुंदर उदाहरण देतो. हा माझ्या तुकोबाराया लोह गावात कीर्तनाला गेले नाही या बाबा. ऐका बरं का भक्ती कशी असावी. तुकोबारायांचा अधिकार लोहगावात कीर्तनाला गेले. तुम्ही कधी दृष्टांत ऐकला असेल नसेल. माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढे हा दृष्टांत नवा असेल म्हणून लक्ष देऊन ऐका भक्ती कशी असावी. लोहगावात तुकोबारायचं कीर्तन बरोबर रामेश्वर भवनला घेऊन गेले. बरं त्या लोहगावामध्ये एक सोनबा ठाकूर नावाचा तुकोबारायचा मृदंग वादक राहत होता. तुकोबारायचा मृदंग वादक त्याचं नाव सोनबा ठाकूर. तुकोबाराय गावात गेल्या गावकऱ्याला सांगितलं अरे माझा सोनबा आलाय मृदंग वाजवणार माझ्या सोनबाला घेऊन या बरं आता कीर्तनाला. तो पखवाज वाजायला असल्याच्या नंतर मला खूप बरं वाटतं कीर्तनात. गावातले लोक म्हटले तुकोबाराया ऐका ना गेले 8 दिवसापासून सोनबाला ताप आलाय थंडी वाजते. 8 दिवसापासून सोनबानं काही खाल्लं नाही पाणी सुद्धा पिला नाही. सोनबा कीर्तनात पखवाज वाजवू शकत नाही. ऐका ना ठीक आहे म्हणले तुकोबाराय. म्हटले मग कीर्तन झाल्याच्या नंतर मला माझ्या सोनबाची भेट घालून द्या. ऐका बरं कसं कीर्तन सुरू केलं तुकोबारायांनी आणि सोनबा ठाकूर पखवाज वाजायला लागलो. असा पखवाज वाजायला लागला सगळे टाळकरी नाचायला लागले. तुकोबाराय नाचायला लागले. ऐका रामेश्वर बुवा नाचायला लागले. तुकोबारायानं विचार केला अरे पखवाज कोण वाजवतंय पखवाज कोण वाजवतंय. डोळे उघडले तर 10 दिवस आजारी पडलेला सोनबा ठाकूर पखवाज वाजवतोय. आनंद वाटला तुकोबाराय. कीर्तन झाल्याच्या नंतर त्या काळातली परंपरा असायची विनेकऱ्यांनी यायचं कीर्तनकाराच्या पाया पडायचं. कीर्तनकारांनी सुद्धा विनेकराच्या पाया पडायचं. मृदंग वादकाने कीर्तनकाराच्या पाया पडायचं. कीर्तनकारांनी सुद्धा त्यांच्या पाया पडायचं. टाळकऱ्यांनी कीर्तनकाराच्या पाया पडायचं आणि कीर्तनकारांनी सुद्धा टाळकऱ्याच्या पाया पडायचं. त्या काळातला नियम. आतातले टाळकरी आर झाले बटाट्यावाने डोळे करून बघत आहेत महाराजाकडे. असं वाटतंय खातोय का काय करणं आता मला. ऐका बाबा कीर्तन संपलं सगळे टाळकरी तुकोबारायाच्या पाया पडले येऊन आणि सोनबा ठाकूराला तुकोबारायांच्या पायावर डोकं टेकवलं. तुकोबारायाला वाटलं एवढा आजारी माझा सोनबा असताना एवढा सुंदर पखवाज वाजवलाय त्याला शाबासकी द्यावी. हात वरती केला त्या सोनबा ठाकूरच्या पाठीवर हात पडणार तेवढ्यात भगवंतांना जसं क्षणार्धात अंतर्धान पावावं तसा सोनबा ठाकूर गुप्त झाला. तुकोबारायचा हात जमिनीवर लागला. वाईट वाटलं तुकोबारायला. रामेश्वर बुवाला सांगितलं ओ रामेश्वर बुवा काय तुकोबाराय ऐका बरं जा माझा सोनबा रागवलाय वाटतं माझ्यावर. माझा सोनबा मला न बोलता गेला. किती सुंदर पखवाज वाजवला. जा माझ्या सोनबाला बोलून आला. रामेश्वर बाबा पळत गेलो. दाराची कडी वाजवली. सोनबा ठाकूरच्या पुतण्यानं कडी उघडली. पाहिलं तर 5-6 गोदाडे अंगावर घेतलेले सोनबा ठाकूरनं धापाटाकीतच गेले. कोण गेले धापाटाकीत. हा रामेश्वर शास्त्री.
ओ सोनबा, अहो उठा उठा सोनबा, किती सुंदर पखवाज वाजवला. हा, आतापर्यंतचे सगळे कीर्तन तुम्ही पखवाजानं तुकोबारायचे तुम्ही कीर्तन वाजवले. तुकोबारायचे लाडके मृदंग वादक तुम्ही एवढं सुंदर पखवाज वाजवला आणि तुकोबारायला न बोलता तुम्ही निघून आले. अहो तुकोबारायला वाईट वाटलं हो. चला उठा सोनबा, चला, किती छान पखवाज वाजवला, तुकोबारायला बोलून या. सोनबा ठाकूरनं आतून म्हणावं, रामेश्वर बुवा, 8 ते 10 दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाही. 8 ते 10 दिवस झालं रामेश्वर बा पाणी पिलो नाही. 8 ते 10 दिवस झालं जागची जागा झोपलेली उठता आहे ना, आणि तुम्ही म्हणताय पखवाज वाजवला. अहो मी आलो सुद्धा नाही, मी तर याच ठिकाणी मी झोपलेलो आहे आणि तुम्ही म्हणता पखवाज वाजवला. अहो मी काय पाप केला असेल? आज माझ्या घराच्या शेजारी माझ्या तुकोबारायचं कीर्तन आहे, माझ्याच्यानं तुकोबारायचं कीर्तन वाजवणं झालं नाही. किती पापी आहे मी, किती पापी आहे रामेश्वर बा, किती पापी हो. रामेश्वर बा म्हणजे आमच्या डोळ्यानं पाहिले तो मला पखवाज वाजवताना. मग मात्र रडायला लागले कोण? सोनबा ठाकूर. ऐका रामेश्वर बा, माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, ऐका, मी कीर्तन वाजवलं नाही, मी याच जागेवर झोपलेलो. महाराज सोनबा ठाकूरचं रडणं बंद झालं नाही, रामेश्वर भाऊच रडायला. चला मला तुकोबारायचं दर्शन घ्यायला घेऊन उचललं रामेश्वर भाऊनं सोनबाला तुकोबारायच्या पायाजवळ नेऊन ठेवलं, पायावर डोकं ठेवलं. तुकोबारायाकडे पाहून रडायला लागला सोनबा ठाकूर. तुकोबाराय, अहो काय पाप केलं असेल? आज माझ्या घराजवळ तुमचं कीर्तन असून सुद्धा तुमचं कीर्तन वाजवायला आलो नाही. तुकोबाराय म्हणले, सोनबा असं काय बोलता? अहो तुमच्या पखवाजाच्या तालावरती नाचलोय ना मी, तुमच्या पखवाजाच्या तालावर सगळे टाळकरी नाचलेत ना. हा, आणि सोनबा असं काय बोलता? सोनबा, सगळे लोक मंत्रमुग्ध झाले तुमच्या पखवाजाच्या आवाजानं आणि तुम्ही म्हणताय पखवाज वाजायला आलो नाही. तिथं सुद्धा पांडुरंगाची शपथ व्हायली, जनावरासारखं रडायला लागले. अहो तुकोबाराया, अहो माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी तुमचं कीर्तन नाही वाजवलं. तुकोबाराय नाही वाजवलं. तुकोबारायने रामेश्वर बुवाकडं पाहिलं, तिथं हुंदके देव देव रडत होतं, कट्टर वैरी एकेकाळचा. ओ रामेश्वर बुवा काय बोलतात सोनबा? डोळ्या देखत पखवाज वाजवलाय आणि मी पखवाज वाजवला नाही म्हणतात. सांगा ना कुणी पखवाज वाजवला? एकेकाळच्या कट्टर वैर्यानं तुकोबारायला म्हणावं रामेश्वर बुवानं, ओ तुकोबाराया, तुमच्या कीर्तनात पखवाज कुणी वाजवलाय सांगू का तुकोबाराय? अहो कुणी वाजवलाय ऐका तुकोबाराया, पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, तुमच्या कीर्तनात लोह गावातल्या सोनबा ठाकूरनं पखवाज नाही वाजवला, तुमच्या कीर्तनात पांडुरंगानं सोनबा ठाकूरच्या रूपात येऊन पखवाज वाजवला. की ताकद तुकोबाराय. अहो रडायला लागला. ओ तुकोबाराय, तुम्ही तुकोबाराय नाहीत बरं का, मला 2 शब्द लिहायला अधिकार द्या, 2 शब्द लिहायला अधिकार द्या. तुकोबाराय म्हणले, काय शब्द लिहितात? हा, त्यावेळेस रामेश्वर भाऊच्या मुखातून शब्द पडले, काय? तू गीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी मनोजी रामेश्वरे चरती मस्तक ठेविले, मनोजी सामर्थ्य तुकोबारायात होतं. कशाच्या आधारे आणि कशामुळे एवढं सामर्थ्य तुकोबारायात निर्माण झालं? हा, फक्त नामस्मरणाद्वारे. नामरूपी
दास मी अंकित आणि चित्त नामरूपाच्या ठिकाणी एक रूप झालतं भगवंतानं प्रपंच येऊन केला. माझ्या तुकोबराच्या चित्त नामरूपाच्या ठिकाणी एक रूप झालतं भगवंतानं कीर्तनात येऊन पखवाज वाजवला. हे सामर्थ्य नामस्मरणात आहे. म्हणून ऐका माता माऊल्यांनो, पुरुष मंडळीनो, देवाचं नामस्मरण करताना अंतःकरणातून करायचं. बाबा परवाच्या 13व्या कीर्तनात मागच्या आठवड्यात मी असं तिकडे म्हणायचं म्हणा इथाला 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 इथाला. काहीच्या तोंडातून हवा जात होती, मोकळीच तोंडात दात सुद्धा नव्हता. इथाला इथाला. मग तरुणपणाचाच विठ्ठल विठ्ठल म्हणायचं ना. आणि एक म्हातारी म्हणायचे पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप. विठ्ठल विठ्ठल म्हणाच म्हातारी. हा मी म्हणायचं म्हणा विठ्ठल विठ्ठल. पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप बड्याचा बाप पटप्याचा बाप बड्याचा बाप सुमनीचा बाप मंगलीचा बाप. 2 पोरी 2 पोरं होते ना. मग कीर्तन झाल्यावर तिने म्हणलं आज हे काय मिळेल. हा काय मिळेल काय सांगू महाराज म्हणले. लाजायला लागली. लग्न झाल्यावर त्यांचं नाव घेतलं होते, पुन्हा कशाच नाव घेतलं म्हणले. म्हणलं नेमकं विठ्ठल विठ्ठल का म्हणले नाही. आमच्या पप्याच्या बापाचं नाव विठ्ठल ते मांडील येऊन बसले. कसं नाव घेऊ त्याचं. हा का म्हातारी तो फक्त एकटाच विठ्ठल फक्त इथं जन्माला आलाय का. अगं त्या विटेवरच्या विठ्ठलाचं नाव घे ना तू. हा आणि पाहायला मंडळीनं आणि प्रपंचात माणूस सगळं जग भेन पण बायको घ्यायची नाही. सगळं जग भेन बायको घ्यायची नाही. आमच्या आळंदीतले नगरसेवक महाराज मला चहा प्यायला घेऊन गेले घरी. चहा प्यायला घेऊन गेले. बायको किचन रूम मध्ये होती आणि लांबूनच म्हणजे बायकोला काय माहिती त्यांच्या मला घेऊन आले. ते ए मंगल चहा कर चहा. ही झाली नाही ती काढली मंगल सांगतो आणि तिकडलं गेल्यावर एकदम खडीतली मंगल सांगतो. हा चहा कर. ती हातून म्हणली सकाळच्या भांड्या अगोदर घासून ठा मग चहा करीन. राग आला ना याला. नालायक कुठली मला महाराजा देखत माझा अपमान करते. अरे आळंदीचा नगरसेवक हे सगळं जग घेईन बाबा पण बायको नाही घ्यायची रे. कवा तोंडातून खरे शब्द बाहेर पडते पुढे सुवात. कवा तोंडातून बाहेर शब्द पडते खरे सांगता यायचं नाही. नगरसेवक म्हणला फाडीन तुला कापीन तुला अख्खी आळंदी भीती म्हणला मला. हा तो यासारखे 4 बायका करीन. महाराजा देखत अपमान करते काय मग. हा मला भांडे घासून ठेवायला सांगते काय. हा कापून टाकीन म्हणला भेट नाही तुला. तो ऐकायला मोकळा नाही म्हणला. अख्खी आळंदी भीती आपल्याला. तुला ऐकायला मोकळा आहे का म्हणला. भांडे घासून ठेवी सांगते काय. हा तो ऐकायला मोकळा नाही म्हणल्या. अगोदर मी धुणं वाळू घालीन आणि मग भांडे घासीन. तो ऐकायला मोकळा आहे का म्हणला. कवा खरे शब्द बाहेर तोंडातून पडते आणि मग माझ्याकडे पाहिले महाराज नाही धुणं नाही ते तोंडातून. आबाक म्हणलं रोज तुम्ही धुणं वाळू घालतात. मी पाहतोय म्हणलं खिडकीतून खोटं बोलू नका नगरसेवक. आबाक हे असं असतं प्रपंच म्हणलं का. आता पहिल्या माणसाला चांगल्या मिशा होत्या कमून मिशा होत्या बाबा. मिशाला बायका घ्यायच्या. आता काय होतंय आमच्या सारख्या एक तर मिशा लवकर उगतच नाही. उगाल्या तर ते 2-3 किलोमीटरला एक केस दिसत. हा बरं ज्याला उगात्या ते ठोत नाही महाराज. बरं ठोयच्या तरी घाला बायकाच घेत नाहीत. मग मिशा का चहा बोलून खायच्या का महाराज. कशाला खायच्या महाराज. काय सांगावं म्हातारे झाले माणसं काय प्रपंच करता करता मुखात देवाचं नामस्मरण नाही आलं. आणि शेवटच्या काळात माणसं म्हातारे फक्त एवढंच करतात का. ती कोंबडी मागत आहे का दारू मागत आहे काहीच कळत नाही. आमच्या गावातलं एक म्हातारं एवढंच म्हणायचं वासू केसू वासू केसू वासू केसू एवढंच बोलता येत होतं. 4 पोरं होते. 4 पोरांनी असा अंदाज लावला वासू केसू म्हणजे वाड्यात कुठंतरी सोन आहे. वाड्यात कुठंतरी सोन आहे. 4 पोरांनी असा अंदाज लावला. आणि म्हाताऱ्याला सांगायचं बा वाड्यात कुठंतरी सोन आहे. ॲम्ब्युलन्स भाड्याने केली आणि म्हातारं बीडला नेलं. सगळ्यात मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केलं. बीडच्या डॉक्टरला पोराने सांगितलं सोना नातू सगळेच भरून दिले पोराने. बीडच्या डॉक्टरला सांगितलं डॉक्टर सकाळ धरून म्हातारं नुसतं वासू केसू वासू केसू वासू केसू म्हणतोय. म्हाताऱ्याला सांगायचं काय मग वाड्यात कुठंतरी सोन आहे. वाड्यात कुठंतरी सोन आहे. वाड्यात कुठंतरी सोन आहे. असं एक इंजेक्शन द्या की म्हातारं बोललं पाहिजे. डॉक्टर म्हणले 20 लाखाला एकच इंजेक्शन आहे ना. त्याच्यात म्हातारं 2च शब्द बोलून 2 शब्द बोलल्यावर म्हाताऱ्याने कोणा पांढरे डोळे केले का पुन्हा म्हातारं उठणार नाही.
पोरं म्हणले चला 5-5 लाख रुपये करू म्हणले, पण जर 5-50 किलो सोनं सापडलं तर 10 पिढ्या बसून खात्यांना. 20 लाख रुपयाचं एवढं गठोडं आणलं असं, आणि डॉक्टरच्या हावली गोळा करून दिलं. कुणी बायकाचे गंठण मोडिले, कुणी बायकाचे झुमरं मोडिले, कुणी बायकाचे त्या गळ्यातले चप्पल हार मोडिले, कुणी सँडल हार मोडिले, कुणी बूट हार मोडिले. हा, बऱ्याच प्रकारचे हार आहेत महाराज. हा, आणि 20 लाख रुपये 4 पोरांनी कोणाला दिले? डॉक्टरला दिले. आणि डॉक्टर असा शायनिंग मध्ये, आता 20 लाख त्याला का थोडा आनंद झाला का? माझ्या खिशात 500 रुपये पडल्यावर महाराज मी रात्र झोपत नाही कावर, आणि त्याला 20 लाख भेटले महाराज, ते 2 महिने झोपला असं का? हा बघा, असं शायनिंग मध्ये इंजेक्शन काढलंय. देऊ का इंजेक्शन? द्या बिनधास्त. म्हाताऱ्याला सांगायचं सोनं कुठं काय ना, वासू केसू म्हणताय, वाड्यात कुठं तरी सोनं आहे म्हणताय. ते जसं इंजेक्शन दिलं तसं म्हातारं चावळ. काय नाला घेते, सकाळ धरून आडवतोय वासू केसू. अरे वासरू केरसुनी खातोय, वासरू केरसुनी खातोय, पळा लवकर त्याच्या तोंडातली केरसुनी हिसकून घ्या आणि केले पांढरे डोळे. अहो जाता जाता 20 लाखाला टाकलं ना म्हाताऱ्याने. जाता जाता राग पोरं पुढं पळाले, त्याच्या मागं सोना पळाले, यांच्या मागं नातू पळून गेले. डॉक्टरने पदरच्या भाड्याने ॲम्ब्युलन्स केली आणि म्हातारं घरी नेऊन घातलं. आणि जाता जाता जर म्हणलं असता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, याची सून छाती बडोबड रडली असते, मामा हो कम केला तर हो. बाबा खोटे. हा, जाता जाता रामकृष्ण हरी म्हण ना. हा, पण ते आपल्याला जमत नाही. म्हणून ऐका, हा प्रपंच आहे, प्रपंचामध्ये दुःख आहेच, पण लक्षात घ्या, या प्रपंचातलं सुद्धा दुःख नाहीसं करण्याची ताकद नामस्मरणामध्ये. कस काय बरं? ऐका, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया. अरे नुसतं ज्ञानदेव जरी म्हटलं तरी सुद्धा अंतकरणातली जीवनातली माया नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. आणि माया गेली की दुःख नाहीच ना महाराज. मग माया कशाला म्हणायचं महाराज? माया कशाला म्हणायचं? हा बंगला माझा आहे, हे पोरग माझं आहे, माझं पोरग आहे. मग पोरांनी जर बूट फेकून हाणला म्हाताऱ्याला तर ते माझं आहे म्हणलं म्हणून दुःख लागलं. हा बंगला माझा आहे, जे बी फिरलं ना त्याच्यावर लागलं ना दुःख का? माझा आहे. तो जावाई माझा आहे. माझा हा शब्द आला की त्या माझा या शब्दाच्या खाली असा दुःखाचा सागर आटलेला असतो. दृष्टांत देतो तुमच्या लक्षात. गावचा पाटील पेपर वाचित बसला, गावातला मास्तर गेला, पाटील पेपर वाचला का आजचा? पाटील म्हणले पेपर काय, पेपर रोजच वाचितोय. ते 3 नंबरचं पान वाचिलं का आतलं? वाचता येईल म्हणले. मंगाल चहा घेऊन निघा. चहा सांगितला बायकोला. नाही पाटील ते चहाच होईल, पण तुम्ही 3 नंबरचं पान वाचलं का? चहा तर प्या मास्तर तुम्ही कवा वाचित आहे पेपराचं काय? नाही ते तालुक्याला मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणले, त्याच्यात 12 लोक मेले. माझं म्हटलं का दुःख येत आहे? 12 लोक मेले. पाटील म्हणला लोक 12 लोक आहे, मग ते जन्माले काय मरायला जन्मालेले ते मरतच असते. तर बरं मेलं कशाला? जन्मासाठी मरत आहे. जन्माला आलं कशासाठी? मरायसाठी मरतय. त्याच्यात काय विशेष आहे मास्तर? मरतच असतात लोक. दारू बिरू पिलं असन, धडकला असन, ते आपलाच या. आपल्याला काय करायचंय? मग मास्तर म्हणला त्या 12 लोकात तुमच्या जावायचा नंबर होता. गेलं ना या जाग्यावर, 2 तांबे पाणी पिलं, हातपाय वाकडे केले. जावार माझा जावाई हा शब्द नव्हता तोपर्यंत दुःख लागलं होतं का? नाही. आणि ऐका, जोपर्यंत माझं कुणीच नाही तोपर्यंत दुःख लागलं का? नाही. हेच सांगावं तुकोबाराने. काय? ऐका, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून याना हराती, पैसे असावे संसारी. ऐका, अरे पक्षाला संसाराची चिंता नाही म्हणून पक्षाचा बीपी वाढत नाही. पक्षाला संसाराची काळजी नाही म्हणून त्यांची शुगर वाढत नाही. असं कधी ऐकलं तुम्ही? आमच्या दारावर एक कावळा आला आणि त्याची शुगर वाढली हो महाराज. ऐकलं? या जगाच्या पाठीवर सगळं ज्ञान फक्त मानव जातीकडे, आणि या जगाच्या पाठीवर जेवढे रोग कुणाकडेच नाही तेवढं रोग माणसाकडे. फक्त चिंता. मग ऐका, एकदा त्या भगवंताचं मोठ्या अंतकरणानं नामस्मरण करा. खावा खातो कसं जेवायला बसल्या
पलीकडे व्हाय काय मा नातू राहिलाय हा केल्या खरंच मरावं तुमच्या पोटाल्यावर ये मॅ हाय का गेलं रे कामात तुम्ही अशा हातावर आम्ही चहा पिऊन घेतो चला ऐका माझ्या बरोबर भजन करायचं पखवाज आणि टाळ बंद तुमच्या टाळ्याचा आवाज ऐकायचा का गोरोबा काकाची परंपरा ऐकायची ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया वा गोरोबा काका माझ्या तुकोबाराया शाबास गोरोबा काका माझ्या चोखोबाराया वा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया गोरोबा काका माझ्या नामदेवराया अरे आवाज वाढव शिकव दे गोरोबा काका माझ्या नामदेवराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया वाह गोरोबा काका माझ्या चोखोबाराया हो गोरोबा काका माझ्या नामदेवराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया महाराज गोरोबा काका रडत असते नव्हते दो भरायला काय माझे लेकरं भजन करते हे नका करू खरंच चांगलं भजन केलंय हे काय करता तुम्ही खरंच चांगलं भजन केलंय चला विठोबा रघुमारे विठोबा रघुमारे विठोबा कोणीच जागा सोडायची नाही फक्त 10 मिनिटात डायरेक्ट जय विठ्ठल एक मिनिट 2 मिनिटं पहिले तू साक्षात्कार करतो आजच्या प्रमुख उपस्थिती दळवी गुरुजी आणि तेलंगी महाराज एक मिनिट फक्त एक मिनिट काबडतो तू शाळेत थोड्या वेळाने घ्या ऐका
2 मिनिटानंतर हे सगळे विठाला विठाला भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि नव्हे माझे मना होका पंडित शहाणा. ऐका 10 मिनिटात आपली सेवा संपूया. फक्त इथून सूत्रसंचालकांना आपली जागा सोडा म्हटल्याशिवाय आपली जागा सोडू नका. त्याचं कारण सांगतो. हे भगवंताचं ठिकाणी इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस हा पापमुक्त होत असतो. मग महाराज ते पाप जातंय तरी कुठं? जे अगोदर उठून जातंय त्याच्या डोक्यावर बसून जात. खोटं नाही. मग ते जातंय तरी कुठं? त्याच्या डिक्शनरी ते जमा होतंय. बरं घरी गेल्या गेल्या काय तुम्ही जाऊन तरी काय करणार आहेत? बायकायचे तोंड बघता आणि त्या माझ्या दिवसभर कुणा फेरत होते. त्यापेक्षा देवाच्या दारात बसा. देवाच्या दारात बसा. ऐका भक्तीविषयी जिव्हाळा जाणला, भक्तीविषयी प्रेम जाणलं, देवानं येऊन प्रपंच केला. ऐका ज्याच्या अंतकरणात भक्ती नाही मी त्याला मानत नाही ही तुकोबारांची दुसऱ्या चरणातली भूमिका. ऐका जो नामरूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त जडलेलं आहे देवानं त्याच्या कीर्तनात येऊन पखवाज वाजावा. हे सामर्थ्य सगळं कशाचं असतं तर हे सामर्थ्य फक्त नामस्मरणाचं आहे. पुनश्च एकदा ही संपूर्ण दमखाडी मंडळी ऐका संत गोरोबा काकांची लेकरं, गोरोबा काका तरुण मंडळी आणि महिला मंडळी. वा वा महिला मंडळी तुमचा उत्साह तर पाहिला. कसे गुलाबावनी चेहरे हो तुमचे सगळ्यांचे. फक्त अजून 15 मिनिटं कीर्तन केलं तर सूर्यफुलं येते त्यांची. तसं होऊ देऊ नका. ऐका खऱ्या अर्थानं आपल्याला कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला पण तेवढा वेळ घेतला. अहो 11:30 वाजले अजूनच सुद्धा एवढे फ्रेश चेहरे. मला खरंच वाटतंय अजून अर्धा तास कीर्तन करावा पण तुम्ही एक तर घरच्याला घेत नाही तर मार कावा घ्यायचा. मला तुम्ही इथं झोपता चपला उशाला घेता त्याच्यामुळं झालंय ते खूप सुंदर झालंय. जाता जाता पुनश्च एकदा सांगतो तुमच्यासारखी भाग्यवान मंडळी या जगाच्या पाठीवर कोणीही नाहीत बरं का दादा. ऐका साक्षात गोरोबा काकांचा हा वारसा ही परंपरा तुम्ही पुढं चालत आलेले आहात आणि मला असं कळालंय भाऊ या ठिकाणी एवढा जो परमार्थ होतोय कीर्तन भजनं होतात संपूर्ण नियोजन बाबा करून घेतात. खऱ्या अर्थानं महाराज बाबांसारख्याचं मार्गदर्शन जर तुम्हाला असेल ना तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आयुष्यात कोणाचं मार्गदर्शन घ्यायची गरज नाही बरं का. ते अशी माणसं गावात पाहिजे. म्हणून लक्षात घ्या रोज आपल्या मंदिरात हरिपाठ झालाच पाहिजे. होतोय का हरिपाठ इथं? होतोय ना? अतिशय सुंदर. मरून तुमच्या पोटाला यावा. आता लय बऱ्या म्हणलं खरंच येतो काय काय. रोज हरिपाठ झाला. ऐका कमीत कमी 5 मुलांनी तरी आपल्या गोरोबा काकांची पूजा करावी गावातली. एवढा नियम लक्षात ठेवा. आणि मग माझ्या तुकोबाराने भक्तीचे काही नियम घालून दिले महाराज. 9विध प्रकारची भक्ती सांगितली. कोणत्या 9विध प्रकारची भक्ती सांगितली? ऐका पहिली श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पुढं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदन. ऐका ही 9 प्रकारची भक्ती जाणली आणि लक्षात घ्या एवढ्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये सगळ्यात सोपी भक्ती कोणती? सगळ्यात सोपं काय आहे महाराज? आम्हाला पापातून मुक्त होत आहे. सगळ्यात सोपं आहे नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ऐका मग नाम संकीर्तन किती सोपं आहे. हे कीर्तन केलं याला हरिकीर्तन म्हणतात. इथं साऊंड सिस्टीम चांगली लागते, इथं गायक लागते, इथं श्रोते लागतात, इथं सगळं लागत आहे. मला टाळकरी लागते. नामसंकीर्तन किती सोपं. महिला मंडळी चपाती लाटीत बसली ना हे बघ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इतकं सोपं आहे. तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा नाही जाऊन कुठं परीक्षा द्यायची नाही. हा बरं आहे का. खुरपायला बसली तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती सोपं आहे. अवघड आहे का? मग मुखातून नामस्मरण घ्यायला काही अवघड आहे का? नाही. जरी तुम्ही घरातले भांडे घासत असलात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती सोपं आहे. इतकं सोपं आहे. म्हणून रोज रामकृष्ण हरी हा जप 100 वेळेस झालाच पाहिजे. तेव्हा कुठं चोखोबाराच्या परंपरेत जन्म घेतल्याचा सार आहे. नाही तर चित्त नाही नामी ते तरी ते करतं. त्यांच्या परंपरेत जन्म घेऊन उपयोग नाही. आणि ऐका पुरुष मंडळीसाठी किती सोपं आहे. हे बघा ड्रायव्हिंग करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती सोपं आहे. तेवढ्यात बायको भांडलेली जर आठवण झाली गिअर टाकला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण
तोंडात रामकृष्ण हाती येते ना का मग तोंडाचं काही काम आहे का हा पुन्हा दुसरं रामकृष्ण जमतंय ना पण सोपं आहे बा तोंडाला फक्त हे बघा ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावा खाताने पण रामकृष्ण हरी म्हणता मग का घेत नाहीत ही शोकांतिका आहे म्हणून लक्षात ठेवा रामकृष्ण हरी आणि सगळ्यात भारी लक्षात ठेवा हा मंत्र जपा आणि चोखोबारायांची परंपरा जपा आणि लक्षात घ्या चोखोबारायांनी ही परंपरा दाखवून दिली ना पुढच्या वर्षी तुमच्या गावातल्या 100 पोरांनी जर माळी घातल्या ऐका कार्यकर्ते मंडळी दादा पुढच्या वर्षी आल्याच्या नंतर 100 पोरांनी जर माळी घातल्या मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या गावातल्या 1 रुपयाला सुद्धा हात लावणार नाही मी चोखोबारायांची शपथ घेऊन सांगतो गोरोबा काकांची शपथ घेऊन सांगतो लक्षात घ्या जर गाव तुमचं माळकरी झालं तर जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या गावातल्या कीर्तनाचा पैसा घेणार आणि चला आज 21 पोरा माळा घाला आजपासून घेत नाही आणि नाही घातल्या तर डबल वाढून द्यावं लागतं नाही आता 21 पोरांच्या गळ्यात माळ टाका तुमचा नारळ सुद्धा जर नेलं तर खानदानी वारकरी म्हणू नका नारळ सुद्धा नको तुमचा मला तुमची गळ्यात घातलेली शाल सुद्धा नको चला 21 पोरं तयार होतेत का पदरच्या पैशाने वापस जातो आणि आता तुम्ही म्हणले ना आता डबल वाढून देतो बरोबर बाबाला धरून चला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजेश्वर माऊली तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नवे माझे मना हो का पंडित शहाणा झालेली सेवा चोखोबारायांच्या चरणी बरोबर हे मी हरून जातो वया म्हणा काय सुरू आता घरी गेल्यावर बायकोचं सुद्धा नाव ध्यानात राहतं विचारावं लागतं मला शेजाऱ्या पाजाऱ्याला संत गोरोबा काकांच्या चरणी समर्पित करतो ऐका ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो तुकोबारायाच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो पुनश्च एकदा माझ्या गोरोबा काकाच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांकडून असाच परमार्थ घडो अशीच गोरोबा काकांची सेवा घडो एवढे बोलून माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.